नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आमचं एनजीओ विषयी आधी थोडक्यात इंट्रोडक्शन देतो. नंतर आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आमचं एनजीओ गेले 11 वर्ष महाराष्ट्रातील विविध भागात ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून कार्यरत आहे. आमचं मुख्य तत्व जे आहे एनजीओचं, खेड्याकडे चला, महात्मा गांधीजींच्या तत्वानुसार आमचा एनजीओ काम करतात. यासोबतच स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचं शिव भावे जीवसेवा या तत्वानुसार आमचं एनजीओ गेले 11 वर्ष काम करत आहे. 11 वर्षात आम्ही पर्यावरण, शिक्षण, ग्रामीण विकास, आरोग्य अशा विविध क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम केले आणि त्यातनं समाजाची सेवा करण्याची संधी आम्हाला खूप छान पद्धतीने मिळाली असं आम्ही स्वतःला भाग्यशाली समजतो. आमच्या एनजीओचं एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथं शेअर करतो. मान न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजन ही कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली, की ज्यात अगदी ऑगस्ट 2020ला जेव्हा खूप जास्त कोरोनाचा इफेक्ट पूर्ण जगभर होता, तर त्या काळात आम्ही अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शेतीच्या विविध पद्धती, कृषी प्रक्रिया उद्योग अशा विषयांवर महाराष्ट्रातील तज्ज्ञ व्याख्यात्यांना ऑनलाईन बोलवलं आणि त्यांचं मार्गदर्शन आम्ही या ठिकाणी ठेवलं. त्यासोबतच जेव्हा या पूर्ण काळात, कोरोना काळात खूप जास्त स्क्रीन वापरली जात होती, टीव्हीची, मोबाईलची, कम्प्युटरची, तर त्या स्क्रीनचा कसा कंट्रोल केला पाहिजे आणि चांगला उपयोग कसा केला पाहिजे यासाठी पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी देखील आम्ही कार्यशाळा आयोजित केली होती. यासोबत आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला खूप छान प्रतिसाद या व्याख्यानमालेला लाभला. मी आज आपण ज्या व्याख्यानमालेसाठी जमलो आहोत संवाद सारथी, त्याविषयी तर थोडक्यात शेअरिंग करू इच्छितो. हे संवाद सारथी कसं सुरू झालं आणि का सुरू झालं. आम्ही जेव्हाही व्याख्यानमाला घेत होतो इतर सगळ्या, तर त्याच वेळेस आमच्या डायरेक्टर लोकांनी अ, विविध लोकांशी चर्चा केली, तज्ज्ञ लोकांशी, महाराष्ट्रातली, महाराष्ट्राच्या बाहेरील,
आणि असा कुठला उपक्रम करता येईल की ज्यातनं एक आपलं लोकांशी संवाद साधता येईल. म्हणून मग आम्ही जे पण स्पेशलाइज किंवा डिसेबल पर्सन आहे त्यांच्या विषयी एखादं आपण व्याख्यानमाला सुरू करावी असं ठरलं. मग ही का सुरू करावी, तर जे पण स्पेशलाइज पर्सन त्यांचं जीवन हे रोजच खूप संघर्षमय असतं. त्यांना रोज जीवन जगताना खूप संघर्ष करावा लागतो. त्यांच्यातल्या उणिवा शोधून ते त्याच्यावर मात कशी करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, यासोबतच जगाशी कसे जुळवून घेतात, हे सगळं करत असताना ते स्वतः इतरांसोबत स्पर्धा करून किंवा त्यांच्या सोबत राहून कधी कधी त्यांच्या पुढे जाण्याचं प्रयत्न करतात. आतापर्यंत जेवढे पण महानुभाव इथे येऊन गेले व्याख्यानमालेसाठी, त्या प्रत्येकाचं जेव्हा आम्ही जीवन प्रवास ऐकत होतो, रोज प्रत्येक व्याख्यानात आम्हाला नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या त्यांच्या जीवनातल्या, त्यातनं शिकायला मिळालं आणि आमच्या एनजीओला ही संधी मिळाली की इतर लोकांपर्यंत ते पोहोचवता येईल. खरोखर आमच्या एनजीओला याबद्दल खूप अभिमान वाटतो. आणि निश्चितच आतापर्यंत जेवढे व्याख्याते येऊन गेले त्यातनं बऱ्याच लोकांनी खूप छान प्रेरणा घेतली असे आम्हाला फीडबॅक आले. आणि सगळेच बदलतील असं पण आम्ही नाही म्हणत, एक छोटस पाऊल आम्ही उचललंय आणि सर्वांच्या साथीने आज आम्ही 96व्या या सत्रात पोहोचलो आहोत. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते श्रीदेव वानखेडे सर यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. धन्यवाद सर. नमस्कार. पुष्प 96 संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 96 आज गुंफले जात आहे. मित्रांनो, अनुकरण हा सहज स्वभाव बालपणात प्रेरणादायी ठरतो. अनुकरणाबरोबरच अनुकूलन देखील प्रत्येक सजीवाची गरज आहे. परंतु प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक परिस्थितीत व्यक्तीला जगताना जीवन जगण्यात सर्व काही अलबेल आणि अनुकूल असेलच असे नाही. आणि त्यातल्या त्यात अपंगत्व, शारीरिक अपंगत्व हे व्यक्तीला परिस्थितीशी जुळवून घेण्यामध्ये नेहमीच एक परिस्थिती आणि अपंगत्व हे यामध्ये एक मोठी दरी निर्माण करते. तर हे परिस्थितीशी मिळते जुळते घेऊन आपले जे संवाद सारथीमधील जे सर्व महानुभाव आहेत तर ते नेहमीच आपल्या सर्वांचे प्रेरणादायी असतात, यात यत्किंचितही शंका नाही. तर असे हे परिस्थितीशी मिळते जुळते घेणे हा एक स्वप्रेरणेचाच भाग आहे. तर आपल्या आजच्या संवाद सारथी या वेब संवाद सत्रामध्ये असेच एक वक्ते स्वप्रेरणेने किंवा स्वप्रज्वलित असे व्यक्तिमत्व आज आपणास लाभलेले आहे. तर संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 96 पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे वर्धा येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक तसेच तसेच कोण बनेगा करोडपती विजेते माननीय श्रीदेव वानखेडे सर आज आपणास वक्ते म्हणून लाभलेले आहे. सरांचं शिक्षण सर मेकॅनिकल इंजिनियर झालेले आहे. तसेच सरांनी दूरस्थ शिक्षणाद्वारे BA ची पदवी देखील मिळवलेली आहे. सरांचा स्वतःचा प्लॅन एश वीट निर्मितीचा सरांचा कारखाना आहे. तसेच सरांनी ह्या कारखान्या थ्रू सरांनी विविध लोकांना रोजगार देखील दिलेला आहे. सरांना शूटिंग, बास्केटबॉल आणि क्रिकेट खेळायला आवडतो. सरांचा छंद जो आहे तो स्पोर्ट्स म्हणजे वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होणे, ड्रायव्हिंग करणे, स्विमिंग करणे, पोहणे हे सरांचे छंद आहे. सरांना जो अतिशय मानाचा ठरलेला 2016 मध्ये जो मराठी शो आहे कोण बनेगा करोडपती, यामध्ये सरांनी तब्बल 50 लाख रुपये जिंकलेले आहे. तसेच सरांनी 2023 मध्ये देखील 12.5 लाख रुपये जिंकलेले आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही शो मध्ये सर पार्टिसिपेट होऊन सरांनी एवढी रक्कम जिंकलेली आहे.
यावरून सरांची बुद्धिमत्ताचा अंदाज आपल्याला येतोच. सर समाजसेवेमध्ये देखील सक्रिय आहेत. सामाजिक बांधिलकी जपणारे असे सरांचं व्यक्तिमत्व आहे. सरांनी त्यांच्या व्यवसायातून 10 ते 12 लोकांना काम दिले. तसेच कोरोनाच्या काळामध्ये देखील वेगवेगळ्या लोकांना अन्नदान देखील सरांनी केलेले आहे. तर असे हे आज आपले वक्ते आहे माननीय श्रीदेव वानखेडे सर. हे ज्ञान कौशल्यातून समृद्धी या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. तर चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी पुनश्च एकदा आपल्या सर्व श्रोत्यांचे स्वागत करतो आणि आजचे वक्ते श्रीदेव वानखेडे सर यांना विनंती करतो की त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत त्यांनी शेअर करावा. वेलकम सर. अनम्यूट करा. हा, आवाज येतोय सर? हो, येतोय. परफेक्ट येतोय. सर्वप्रथम सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आणि विशाल सरांनी मला आजच्या सेशनचा वक्ता म्हणून बोलण्याची संधी दिलीच आहे. तरी आता मॅडमनी माझा परिचय दिलाच आता, पण तरी मी थोडक्यात माझ्या परिचयापासून सुरुवात करतो. माझं नाव श्रीदेव श्रावणजी वानखेडे. तसं माझं घरचं नाव गणेश आहे. मला घरी गणेश म्हणून बोलतात सगळे, आपण टोपण नाव म्हणू त्याला. मी वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तळेगाव श्यामजी पंत येथे राहतो. माझा जन्म तळेगावचाच. माझा जन्म अगदी घरचाच, कवेलूच्या घरामध्ये माझा जन्म झाला. माझ्या आजोबांचं घर होतं ते बांधलेलं, आम्ही तिथेच राहत होतो सर्व फॅमिली, पूर्ण फॅमिली. आणि वयाचे बालपण म्हणजे 5 ते 6 वर्ष माझे तिथेच गेले. त्यानंतर माझ्या वडिलांची ट्रान्सफर झाली आर्वीला. ते एक बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये क्लर्क म्हणून कार्यरत होते. पण त्याआधी त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्येच पिऊन म्हणून काम केलं होतं आणि त्यांनी मग नंतर एक्झाम दिली क्लर्कची आणि ते क्लर्क या पोस्टवर मेहनत करून एक्झाम दिली त्यांनी, कारण परिस्थिती तशी नव्हती घरची वगैरे सर्व काही. आणि मग क्लर्क या पोस्टवर रुजू झाले आणि मी 5-6 वर्षाचा असताना त्यांची ट्रान्सफर आर्वीला झाली. तर मग आम्ही सर्व फॅमिली आर्वीला राहायला गेलो आणि तिथेच माझं प्रायमरी एज्युकेशन टिल स्टँडर्ड 7 पर्यंत पूर्ण झालं. आणि त्यानंतर मग तिथे इतके वर्ष निघाले आणि मग परत आम्ही तळेगावला राहायला आलो. त्याचं कारण असं होतं की माझ्या वडिलांनी इथे घर बांधलेलं होतं. तर मग आम्ही इथे परत राहायला आलो आणि मग माझे वडील ड्युटीसाठी आर्वी ते तळेगाव अपडाऊन करायचे. तर मग त्यामध्येच मी आष्टीला ऍडमिशन घेतली. तिथेच माझं शालेय शिक्षण पूर्ण केलं, इयत्ता 8वी ते 12वी पर्यंत. त्यानंतर मी शासकीय तंत्रनिकेतन आर्वी, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आर्वी येथे ऍडमिशन घेतली मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रँचला. तर त्याआधीच माझ्या वडिलांनी मला बाईक घेऊन दिली होती इन द सेन्स मीच हट्ट करत मागे लागलो होती की मला बाईक पाहिजे जेव्हा कॉलेजला असताना. मग त्यांनी मला तेव्हा न्यू लॉन्च झालेली पॅशन प्लस बाईक घेऊन दिली EMI वरती. खूप छान ड्राईव्ह करायचो मी आणि मस्त मजा यायची बाईक ड्राईव्ह करायची. माझ्या गाडीवर कोणी पण निश्चिंत जायचं, कारण त्यांना माहित होतं मी खूप सेफ ड्राईव्ह करतो म्हणून. तर अशा प्रकारे जीवन सुरू होतं मस्त. त्यानंतर कॉलेजमध्ये आपलं पॉलिटेक्निकमध्ये असताना मित्रांमध्ये गप्पा गोष्टी करायच्या, मस्त मजा सुरू होती. आणि त्यांच्यात गप्पा गोष्टी अशा असायच्या की मोठे मोठे स्वप्न बघत होतो. गोष्टी असायच्या, भविष्यात असं करू तसं करू, हे करू ते करू. म्हणजे टीनेज मध्ये जसं जीवन असतं तसं जगणं सुरू होतं आणि भविष्यातल्या गोष्टी स्वप्न रंगवणं सुरू होतं. त्यानंतर असा एक वेगळाच असा आत्मविश्वास होता की एका मराठी म्हणीनुसार असं सांगायला आवडेल की लाथ मारीन तिथे पाणी काढीन, असं होतं.
पण अं, काळाने घात केला आणि 30 लाख बिकेम पॉवरलेस टू हिट. मी व्हीलचेअर वरती आलो आणि यात व्हीलचेअर वरती आलो. यात आता हे झालं कसं, तर हे सविस्तर सांगतो तुम्हाला. तर मी सेकंड इयरला असताना, पॉलिटेक्निकला सेकंड इयरला असताना, मी घरी होतो. रविवारचा दिवस होता तो, 12 जून 2011. रविवारचा दिवस होता आणि मी घरी आराम करत होतो, कारण त्या दिवशी माझी प्रकृती बरी नव्हती. तर मी आराम करत असताना मला कॉल आला गावातील एका मित्राचा, की अ, त्याला म्हणजे माझ्याशी बोलायचं होतं. पण तो कॉल माझ्या बहिणीने रिसीव्ह केला. तर ती म्हणाली त्याला की गणेशला बरं नाही आहे, तो आराम करत आहे. तर ठीक आहे, फोन कट झाला. त्यानंतर तो त्याच्या रिलेटिव्हची फोर व्हीलर घेऊन माझ्या घरी आला आणि मला म्हणाला, चला आपल्याला लग्नात जायचं आहे. मी म्हटलं, अरे मला बरं नाही आहे, माझं पोट दुखत आहे, मी आराम करत आहे. तर तो थांबला अर्धा पाऊण तास घरी. तो थांबला आणि मला म्हणाला की आता बरं वाटत असेल ना, आता चाल. तर मग मी विचार केला, आता मला पण थोडं बरं वाटलं, पण इतकं पण नाही. म्हटलं चला आता याला नाराज नाही करावं, कारण त्याला माझ्या पसंतीचं गिफ्ट घ्यायचं होतं, असं काहीतरी त्याला करायचं होतं. तर मी बसलो गाडीत फोर व्हीलर मध्ये बाजूला आणि त्या म्हणजे त्याने इतक्या अतिवेगाने गाडी चालवली की खूप निष्काळजीपणाने आणि इतक्या स्पीडने. त्या मग ते म्हणजे गाडी कंट्रोल त्याचा सुटला, ताबा सुटला आणि तो ती गाडी आमची फ्लिप करत 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 पुलामध्ये जाऊन पडली. त्यातच माझा स्पायनल कॉर्ड इंजर्ड झाला. तर तिथून हा तिथनं 4 दिवसांनी मी शुद्धीवर आलो. म्हणजे मला 4 दिवस तर काहीच माहित नव्हतं, अनकॉन्शियस होतो, कारण माझं स्पायनल कॉर्ड इंजर्ड झाला होता आणि खूप काही आणि छोट्या मोठ्या इजा झाल्या होत्या. पण जो माझा मित्र आहे त्याला इजा काहीच झाली नव्हती, तो चांगला होता आणि पण मला जास्त लागलो. तर मग मी एकदम मला काही समजत नव्हतं. मी शुद्धीवर आलो, बघितलं की माझ्या पायाची मुवमेंट नाही होते आणि म्हणजे असं काही वाटलं नाही तेव्हा की काय झालं असेल. असं वाटलं की होऊन जाईल 1-2 महिन्यात ठीक. बस इतकं समजत होतं की पाठीमध्ये खूप भयंकर अनबिअरेबल पेन होत आहे आणि पायाची मुवमेंट नाही होत आहे. लिटिल फिलिंग होती थोडीफार, सेन्सेशनची. तर ते झालं. मग तिथले जे फिजिओथेरपिस्ट असायचे ते मला चेस्ट आणि बॅक सपोर्ट करत ते मला बसवायचे, की बसवण्याचा प्रयत्न करायचे, कारण मला बसता सुद्धा येत नव्हतं. माझा D4 D5 स्पाइन ऑपरेट झाला होता. 4 स्क्रू आणि 2 रॉड त्यामध्ये फिक्स केले आहे. तर ते बसवण्याचा प्रयत्न करायचे, पण मला इतकं पेन होत होतं की मी म्हणायचं मला लेटूनच राहू द्या, मला बसायचं नाही आहे. खूप भयंकर चिडायचो त्यांच्यावर. मला म्हटलं मला घरी जाऊ द्या, मी घरी जाऊनच ठीक होणार. मग असं झालं. मग एक 15 दिवसांनी मी त्यांना डिस्चार्ज मागितला. मी म्हटलं मला घरी जायचंय. मग घरी आलो. सर्व काही बेडवरच होतं. अ, घरातील सर्व व्यक्ती, फॅमिली मेंबर सगळे माझ्या सेवेत असायचे. म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी मला मदत हवी लागत, कारण मी उठून बसून पण नव्हतो शकत त्यावेळेस. आणि काही सुरुवातीचे काही महिने पण घरातच सर्व व्यक्ती माझ्या सेवेत असायची. माझा लहान भाऊ, आई, बहीण, बाबा सगळे. माझा भाऊ तेव्हा 11वी 12वीला होता. मला काही काम पडलं की मी त्याला लगेच कॉल करून बोलून घ्यायचो, तो लगेच यायचाय तेव्हा. आणि तर हे झालं, इथपर्यंत झालं. त्यानंतर म्हणजे असं वाटत होतं की हा ठीक आहे, यांच्याशी रक्ताचं नातं आहे, ते त्यांचं कर्तव्य करत आहे. पण आपलंही काही कर्तव्य बनते, आपणही काही केलं पाहिजे. आपणही इंडिपेंडंट झालो पाहिजे आणि काहीतरी आपण केलंच पाहिजे. असं बसून चालणार नाही. तर त्यावेळेस मला मी एक वाचलेला मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांचा
कॉट्स होता. तो असा होता की अ, मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा कॉस्ट असा होता की इफ यू कांट फ्लाय देन रन, इफ यू कांट रन देन वॉक, इफ यू कांट वॉक देन क्रॉल, बट वॉट एव्हर यू डू यू हॅव टू मूव्ह फॉरवर्ड. त्याचा मराठीत पण अनुवाद करू इच्छितो मी. तर तो असा होता की जर तुम्ही उडू शकत नसाल तर पळा, पळू शकत नसाल तर चाला, आणि चालू शकत नसाल तर रांगत जा. पण काही झाले तरी तुम्हाला पुढे जायचं आहे. मग बस असाच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मी पुढे जायचं ठरवलं. आणि माझं जे स्वप्न होतं, जे इच्छा होती मला केबीसी मध्ये जायची, 2000, म्हणजे मी वयाच्या 18व्या वर्षीपासूनच मी केबीसी ची तयारी करत होतो, कारण ती इच्छा माझी अपघात होण्यापूर्वीपासूनची होती. आणि तेव्हा मी तयारी पण करत होतो. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की मला 3 जून 2011 केबीसी मधून कॉल सुद्धा आलेला की आपल्याला जुलै मंथ मध्ये ग्राउंड ऑडिशनला यायचं आहे. पण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, माझा 12 जून 2011 ऍक्सिडेंट झाला. त्यावेळेस ते सगळं मिस झालं, ते राहून गेलं. तर मग इकडे थोडेफार कॉम्प्लिकेशन वाढत होते. तर मग मी म्हटलं ठीक आहे, आणि बघू आता पुन्हा ट्राय करू. मग मी 2014 साली केबीसी मध्ये ट्राय केलं. तेव्हा माझं सिलेक्शन पण झालं, आणि सिलेक्शन झालं, आणि मग मी तिथे गेलो. पण त्यावेळेस मी हॉट सीटवर नाही येऊ शकलो. मी हॉट सीटवर नाही येऊ शकलो, आणि मी खूप निराश झालो. मी खूप निराश झालो, आणि तिथे स्टुडिओमध्ये माझी मोठी बहीण पण खूप रडत होती. मग अमिताभ सरांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, धीर दिला की तुम्ही नेक्स्ट टाइम ट्राय करा, तर होऊन जाईल. मग मी परत घरी आलो. मग घरी आल्यानंतर मी व्यवसाय करायचं ठरवलं. म्हटलं आपण आता काहीतरी व्यवसाय करायचा. तर एक योजना होती गव्हर्नमेंटची, पीएमईजीपी. त्या पीएमईजीपी थ्रू प्राईम मिनिस्टर पीएमईजीपी एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम अशी प्रकारची. तर त्या योजने थ्रू मी 25 लाख रुपयाच्या लोनसाठी अप्लाय केलं. इथनं मला वर्धा जावं लागेल माझ्या भावासोबत, आणि परत यावं लागेल. तर त्या योजने थ्रू मी 25 लाख रुपयाच्या लोनसाठी अप्लाय केलं. मला केव्हीआयसी आणि डीआयसी मधून अप्रुव्हल पण मिळालं. पण बँक पैसे द्यायला तयार नव्हती. बँक म्हणाली की तुम्ही बिझनेस कसा करणार, तुमच्याकडून कसा बिझनेस होईल, तुम्ही आमचे पैसे कसे परत करणार, म्हणजे बिझनेस नाही चालला वगैरे वगैरे, खूप सारी कारणं देत होती, खूप कारणं देत होती. आणि त्यानंतर मग आम्ही कंटिन्यू त्यांचा पिछा काही सोडला नाही, त्यांच्या मागेच लागलो. तर शेवटी त्यांनी मला लोन सँक्शन करून दिलं. मग लोन सँक्शन झालं, आणि मी माझा फ्लाय ॲश ब्रिक्स मॅन्युफॅक्चरिंग प्लांट जो तो सेटअप केला, आणि मी आणि माझा लहान भाऊ मिळून तो उद्योग बघू लागलो. तर तो उद्योग बघू लागलो, आणि मग त्यातच 2016 जानेवारीमध्ये आमचं कंटिन्यू सुरू झालं. त्यामध्येच माझी केबीसी साठी तयारी सुरू होती की तयारी म्हणजे प्रयत्न सुरूच असायचे की कधी ना कधी आणखी नंबर लागणार वगैरे. मग 2016 मध्ये माझं एक म्हणजे मराठी केबीसी सीझन आलं, ते स्वप्नील जोशी होस्ट करत होते. तर स्वप्नील जोशी म्हणजे ते मराठी स्टार आहे, ते होस्ट करत होते. तर त्यावेळेस तो सीझन होता जोडीचा, म्हणजे जे तुमचे ब्लड रिलेशन आहेत, अ, ते दोन व्यक्ती तुम्ही हॉट सीटवर येऊन खेळू शकत होते. तर मग आम्ही ठरवलं की मी आणि माझ्या मोठ्या बहिणीने ठरवलं की यावेळेस आपण दोघांनी पार्टिसिपेट करायचं. तर मग आम्ही दोघांनी ते तयारी सुरू केली, आणि लकीली त्यावेळेस आमचं सिलेक्शन झालं. आणि
सिलेक्शन झालं त्यानंतर म्हणजे हा फास्टेस्ट फिंगर फर्स्ट मध्ये मी बसणार हे मी सर्वांना सांगितलं, कारण 2014 साली एफ मध्ये माझा नंबर लाग मी हॉट सीटवर येऊ शकलो नाही. तर त्यावेळी मी स्वतःला सिद्ध करू शकलो नाही. तर यावेळेस मी सांगितलं की मी मध्ये बसणार आणि मला एक संधी मिळाली होती स्वतःला सिद्ध करायची. तर एक मिनिट, मला आय हॅव लिटिल कॉम्प्लिकेशन्स दॅट स्पास्टिसिटी आहे मला, त्याच्यामुळे थोडाफार हे होतं, तर त्यामुळे क्षमा असावी. आणि तर मग तिथे बसलो आणि मनात डागडुख होतीच की काय होईल काय नाही. पण प्रश्न आला पुढे आणि मी माझ्या अभ्यास आणि तर्कशक्तीनुसार त्याचं उत्तर दिलं आणि 3.79 सेकंद मध्ये त्याचं उत्तर दिलं त्या प्रश्नाचं आणि हॉटसीटवर येण्याचा मान पटकवला. मग माझी बहीण आणि मी दोघांनी मिळून, जिचं नाव सुदर्शनी आहे, दोघांनी मिळून आम्ही 50 लाख रुपयापर्यंत पोहोचलो त्यामध्ये. आणि मग त्या सीझनची आम्ही पहिली जोडी होतो, 50 लाख रुपये जिंकणारी पहिली जोडी ठरलो. तर मग तिथनं परत आल्यावर अ, आम्हाला काय 30% कपात करून रक्कम मिळाली. त्यामध्ये मी एक फोर व्हीलर घेतली माझ्यासाठी, माझ्या छोट्या भावाला बाईक घेऊन दिली, काही व्यवसायामध्ये लोन भरण्यात कामी आले, थोडेफार असे तसे भरपूर ठिकाणी. तर फोर व्हीलर घेण्याचं कारण, याचं कारण असं होतं की मी घरीच बसून राहायचो. त्यानंतर मला जर बाहेर कुठे जायचंही असलं तर मला किरायाने गाडी करावं लागत असे. आणि ते नेहमी नेहमी अफोर्डेबल नव्हतं, कारण छोट्या छोट्या गोष्टीसाठी गाडी करणं म्हणजे खूप हे होतं ते. मग मी ठरवलं की गाडी घ्यायची आणि गाडी घेतली आणि मी त्याला मॉडिफाईड करून घेतली. ARA अप्रूव्ड हँड कंट्रोल फिटमेंट केलं, म्हणजे जेणेकरून ती कार मी चालू शकलो पाहिजे. तर मग मी ती गाडी अ, स्वतः चालवायचो मस्त, ज्यामध्ये मी आता बसलो आहे. आणि तेच मी माझ्या प्लॅनवर येऊन, कारण घरी थोडा गोंधळ असतो, माझ्याकडे पेट आहे, त्याच्यामुळे मी इथे येऊन मीटिंग अटेंड केली. तर मी गाडी मध्ये ते हँड कंट्रोल लावून घेतले आणि मी आता गाडी स्वतः चालवतो आणि मला खूप मजा येते गाडी चालवण्यात. आणि मी खूप सेफली ड्राईव्ह करतो. आज 7 वर्ष झाली मी गाडी ड्राईव्ह करत आहे. तर आता मी माझ्या फॅमिलीला पण घेऊन जातो प्रत्येक ठिकाणी. म्हणजे आधी ते मला घेऊन जायचे, पण मी आता त्यांना घेऊन जातो, फक्त गाडीमध्येच. एक मिनिट, मी पाणी घेऊ का? हो सर, एकदम निवांत, काही घाई नाही आपल्याला. हा, थोडस मी फॅन लावून घेतो. ओके. हा, तर असं झालं, म्हणजे मी आता एक प्रकारे स्वतंत्र झालो आणि मला पाय मिळाल्यासारखे झाले की मी कुठेही जाऊ शकतो. तर त्यात माझा बिझनेस पण गाव पातळीवर व्यवस्थित सुरू होता, ठीकठाक सुरू होता. जानेवारी 2016ला माझा बिझनेस सुरू झाला. सुरुवातीला 1 2 3 वर्ष, म्हणजे जवळ, हा 1 2 अडीच वर्ष आम्ही ब्रेक इव्हन मध्येच होतो, नो प्रॉफिट नो लॉस. पण मला याचा आनंद होता की मी कमीत कमी 10 ते 15 लोकांना रोजगार देत आहे आणि त्यामुळे त्यांचं घर चालत आहे, याचा मला खरंच मनातून आनंद होतो. तर त्यानंतर 2018 पासून थोडा सुरळीत चालायला लागला बिझनेस. मग पण मध्येच 2020 कोरोना आला. कोरोना आला तर सर्व थांबलं, माझा बिझनेस सुद्धा. आणि बिझनेस सुद्धा थांबला, पण त्या पिरियड मध्ये सर्व काही बंद असल्यामुळे
गावातील म्हणजे मी आता तसा पेड आहे, म्हणजे मी डॉग लवर असं तुम्ही म्हणू शकता. आणि मी गावातील स्ट्रीट डॉगना माझ्या घरून 2 महिने सतत जेवण दिले. कारण त्यावेळेस सर्व काही बंद असल्यामुळे त्यांचं जे आहे ते सगळं त्यांना कोणी खायला द्यायचं वगैरे वगैरे ते सगळं बंद होतं. त्यामुळे मी माझ्या घरून आम्ही सर्वांनी फॅमिलीनी ठरवलं की आता यांना आपल्या घरून जेवण द्यायचं. तर माझ्या घरून 2 महिने त्यांना सतत आम्ही जेवण दिलं. तर अशा प्रकारे तो. मग त्यानंतर अं, त्याच पिरियड मध्ये जेव्हा पार्शली लॉकडाऊन होतं. माझा हा फॅनचा आवाज येतोय का सर? हॅलो. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. फॅनचा आवाज नाही तर मी फॅन लावतो त्याच्यामुळे, हो म्हणजे हो, एसी लावतो. चालेल. हा हा. तर त्याच पिरियड मध्ये कसं पार्शली लॉकडाऊन होतं. एक मिनिट. हं. तर 9 जुलै 2020 ला माझं लग्न लग्न झालं. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याला तरी कोणी मुलगी दिली आणि कोणी इतका विश्वास ठेवला याच्यावर. कारण अलीकडे असं पाहायला मिळतंय, तुम्हालाही कुठे ना कुठे अनुभव आला असेल की आजकाल असं होतं की छोट्या छोट्या गोष्टीवरून कारणावरून लोकांचे रिलेशन तुटतात. सर्व काही व्यवस्थित असून सुद्धा कोणीच तडजोड करायला तयार नाही, असं मी बघितलं डोळ्यांनी माझ्या. त्यामुळे डेडिकेशन तर दूर, पण कुठेही तडजोड करत नाही. मग अशातच तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल की माझ्यासारख्या इम्परफेक्ट व्यक्तीला, इम्परफेक्ट व्यक्ती स्वतःच्याच लाईफशी स्ट्रगल करतोय, त्याला त्याच्यावर कोणी इतका विश्वास ठेवतो. तर सगळं सविस्तर सांगतो तुम्हाला. हा माझ्या लाईफचा एक वेगळा ऍस्पेक्ट आहे. एक खूप सुंदर ऍस्पेक्ट आहे. ते असं स्वरूप आहे की कदाचित मला ते शब्दात नाही मांडत, पण मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगू इच्छितो. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच सांगा. सुरुवातीपासून सांगू इच्छितो. सर तर नक्की तुम्ही पूर्ण सविस्तर बोला, आम्ही ऐकायला तयार. तर आता कोणत्या शब्दात सांगू आता. जया ही माझी वाईफ आहे माझी. तर तिच्याशी माझी ओळख झाली यवतमाळ. यवतमाळ हे माझ्या आईचं माहेर गाव. तर जेव्हा कधी आम्ही यवतमाळला आईसोबत, तर तिथे माझ्या नानीच्या घराजवळच तिचं घर होतं. कोणी यावं गेलं असं. नाही, कोणाचं तरी अनम्यूट झालं तर केलं मी म्यूट. तर आम्ही यवतमाळला नानीकडे जायचो. तर तिथेच माझ्या नानीच्या घराजवळ जयाचं घर होतं. त्यांच्या घरी पण माझं जाणं येणं असायचं. आमचं जाणं येणं असायचं. तिच्या आईला मी आत्या म्हणायचो, बाबाला मामाजी म्हणायचो. तर तेच नातं लागत होतं आमचं. तर मी कॉलेजमध्ये असताना आमचं फोनवर बोलणं असायचं. आता माझ्याजवळ तेव्हा मोबाईल होता, ज्याजवळ मोबाईल नव्हता. तर ती मला कॉइन बॉक्स वरून फोन करायची. तेव्हा महिन्यातून एकदा तरी कॉल करायची, एकदा तरी आमचं बोलणं असायचं. नॉर्मली एक प्रश्न नेहमी विचारायची की यवतमाळ कधी येत. कारण मी एक एक दीड दीड वर्ष यवतमाळला नाही जायचो. तर अशा प्रकारे आमचं बोलणं असायचं नॉर्मली. आणि आमचं आधीच ठरलं होतं की दोघांनी एज्युकेशन पूर्ण करायचं आणि त्यानंतर घरच्यांशी बोलायचं की जे काय पुढील गोष्टीसाठी आहे त्यानंतर पुढील गोष्टी आपण पुढील गोष्टीसाठी घरच्यांना सांगायचं. मग असं बोलणं सुरू असतं कॉलेजमध्ये. मग अशातच तिला माहित पडली एके दिवशी की माझा अपघात झाला. तर
तर अशातच तिला माहित पडलं की माझा अपघात झाला, आणि मग तिने मला कॉल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझा मोबाईल बंद होता. तर तिने माझ्या फॅमिली मेंबर जी माझी ताई आहे तिच्या मोबाईलवर कॉल केला आणि तिला विचारलं की गणेश कसा आहे. तर मग तिने मला मोबाईल दिला आणि विचारलं की कसा आहेस. मी म्हटलं ठीक आहे, काही झालं नाही, 2-3 महिन्यात ठीक होऊन जाईल. मी पण तसा पॉझिटिव्ह होतो, मला म्हणजे असं नेमकं काही वाटतच नव्हतं सुरुवातीला. असं वाटत तुझं खरंच ठीक होऊन जाईल, म्हणजे चालायला लागणार वगैरे वगैरे. म्हणजे मी ते इमॅजिनेशन करत होतो, कारण मी कॉलेजला असताना एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा व्हिडिओ बघितला होता, तर त्यानुसार मी ते व्हिज्युअलाइज करत होतो स्वतःला. तर म्हणून मी स्वतःला इतकं थोडंफार पॉझिटिव्ह ठेवत होतो की होईल आता, 1-2 महिने होईल, त्यानंतर होईल. पण ते काही मला म्हणजे जसं ऍज एक्सपेक्टेड मला इम्प्रुव्हमेंट नव्हती मिळत. पण ठीक आहे. मग तिचे फोन यायचे, मग एव्हरी मंथ प्रत्येक महिन्याला मला फोन करून विचारायची कसा आहेस. म्हटलं ठीक आहे, आणि माझी नेहमी एकच उत्तर असायचं की ठीक आहे, बस चालता नाही येत आहे. बरं, अजून चालता नाही येत. तर असं करत करत 1-1.5 वर्ष लोटून गेलं. मग तीच म्हणते की तू येत नाही तर मीच येते तुला भेटायला. तर मी म्हणालो की मी त्या गोष्टीची म्हणजे टाळाटाळ करून द्यायचो की नाही नाही, असं वगैरे काही यायची गरज नाही. जोपर्यंत मी घरी आहे तू यायची गरज नाही, मी ठीक झालो की मी ऑटोमॅटिक येतो. मी घरी असेपर्यंत तू यायचं नाही. कारण कंडिशन अशी होती ना की म्हणजे ऍट दॅट टाइम आय वॉज युझिंग युरिन बॅग अँड मेनी अदर थिंग्स विच रिअली वेअर कॉम्प्लिकेटेड टू मी. म्हणजे त्या खूप गुंतागुंतीच्या होत्या माझ्यासाठी अशा गोष्टी. तर म्हणून मी स्वतःलाच ते बघू शकत नव्हतं, तर मग काय समोरच्या व्यक्तीला आपण असं दिसावं. मी स्वतःलाच व्हीलचेअरवर नव्हतो पाहू शकत. तर हा माझा एक डोक्यात विचार असायचा नेहमी. म्हणून मी तिला नेहमी टाळायचो की नाही यायचं, मी कोणालाच भेटायला येऊ नाही द्यायचं. तर अशा प्रकारे मला स्पास्टिसिटी आहे, त्यामुळे थोडं कॉन्ट्रॅक्शन येतं, तर तेवढं सांभाळूया. तर मग मी ज्याला म्हटलं होतं की जोपर्यंत मी घरी यायचं यायचं नाही, तर एके दिवशी तिला कळालं की मी नागपूरला रुटीन चेकअप साठी गेलो आहे. मग मी नागपूरला जेव्हा रुटीन चेकअप साठी गेलो तेव्हा मला तिचा कॉल आला सडनली की कसा आहेस. म्हटलं ठीक आहे. तर ती मला विचारते की कधी येणार आहेस यवतमाळ भेटायला मला. म्हटलं येतो, सब्र कर, येईल येईल, सध्या अजूनही मला चालता येत नाही. बरं बरं ठीक आहे, ये म्हणाली. तर मी परत नागपूरवरून घरी आलो. तर घरी येऊन बघतो तर काय, ही जया घरी येऊन तयार होती माझ्या. आय वॉज स्टंड, मी स्तब्ध झालो. मी म्हटलं अरे, हे कसं काय. मी म्हणालो होतो तुला की मी जोपर्यंत घरी असेपर्यंत यायचं नाही, तू आली कशी. तर म्हणाली तू घरी होताच नाही, मीच घरी होती आणि तूच भेटायला आला. तर मी म्हटलं ये मस्त आहे बुवा, आता काय बोला. तर अशा प्रकारे आमची पहिली भेट झाली ऍक्सिडेंट अपघातानंतर. तर तिने बघितलं मला, तर म्हणाली की टेन्शन नको घेऊ, सर्व काही ठीक होईल. आय एम ऑलवेज विथ यू. तर काही घाबरायचं कारण नाही, होऊन जाईल सर्व ठीक. तर मी म्हणालो की हा ठीक आहे, होईल, असं काही नाही. असं मग ते पण मला सांत्वना द्यायची नाही. मग तिथून 1-2 वर्षांनी, म्हणजे 16-17 मध्ये, जेव्हा ती भेटायला आली होती तिथून मग 2 वर्षांनी मी जसं केबीसी जिंकून आलो, मराठी केबीसी जिंकून आलो. आणि इकडे तिचं पण एज्युकेशन पूर्ण झालेलं होतं. तिने मास्टर इन कॉम्प्युटर अप्लिकेशन मध्ये एज्युकेशन पूर्ण केलं. त्यानंतर तिला IBS मध्ये जॉब लागला होता, तिचा जॉब सुरू होता. तर त्यातच तिच्या घरच्यांनी तिच्यासमोर लग्नासाठी बोलणं केलं की अं, आम्ही स्थळ आणतो, आता तू लग्नासाठी तयार राहा. तर ती म्हणाली की याची काही गरज नाही, मला गणेश सोबत लग्न करायचं.
तिच्या घरचे शॉक, की हे काय बोलत आहे. कारण सर्वांना माझी कंडिशन माहित होती की तिच्या फॅमिलीमध्ये तिची आई, तिचा भाऊ, तिची बहीण आणि ती. कारण तिच्या वडिलांचं निधन 2016लाच झालं होतं. तिचे वडील BSF मध्ये होते आणि त्यांचं निधन ते आजारामुळे झालं होतं. तर तिच्या फॅमिलीमध्ये ते सगळे शॉक झाले की काय बोलत आहे, की अशा व्यक्तीसोबत कसं काय, म्हणजे कसं काय म्हणू शकते की लग्न कसं करणार म्हणून. तर त्यानंतर कारण तर म्हणायचं झालं तर सर्व जबाबदारी तिच्या आईवरच होती. तर त्यांचा विरोध होता सुरुवातीला या गोष्टीसाठी, की एका ठिकाणी त्यांचंही बरोबर होतं. कारण कोणीही आई वडील, कोणती फॅमिली आपल्या मुलीसाठी असं स्थळ बघणार की जिथे त्यांना स्ट्रगल नाही दिसणार, किंवा त्यांना थोडं असं माहित राहील की नाही फ्युचर सिक्युअर आहे. पण सर्व काही ऑलरेडी आधीच माहित असताना कोणी कसे तयार होणार. तर ते त्यांच्या ठिकाणी बरोबर होते, मला तरी वाटते असं. तर जयाने तिच्या आईला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, की पण ती म्हणायची नेहमी तिच्या आईला की जर लग्न झाल्यावर असं झालं असतं तर तू सोडून यायला लावलं असतं का. तर नाही ना, तर मग आता पण असं नको करू, मी खुश राहील गणेश सोबत. तर अशा प्रकारे तिने खूप कन्व्हिन्स केलं आणि शेवटी म्हणजे जवळजवळ आता 3-4 वर्ष लागले त्यांना समजवण्यासाठी. शेवटी आमचं एकमेकाप्रती प्रेमाने समर्पण बघून, डेडिकेशन बघून त्यांनी होकार दिला आणि सर्वांच्या संमतीने 9 जुलै 2020, जो कोरोना पिरियड होता त्यामध्येच आमचं लग्न झालं. सर्वांच्या आशीर्वादाने आमचं लग्न झालं. पण त्यानंतर हिंदी KBC मध्ये जाण्याचं माझं स्वप्न, माझं होतच की मला अमिताभ बच्चन सरांसमोर जाऊन बसायचं तरी आहे. ते सतत मी 2020, 21, 22 पर्यंत माझे प्रयत्न सुरू होते. तर त्यामध्येच मग 2023 साली माझं सिलेक्शन झालं, माझे प्रयत्न सुरू असताना. मग सिलेक्शन झालं आणि त्यांचा कॉल असा अचानक आला अशा वेळेस. म्हणजे मी सप्टेंबर मध्ये कॉल आला त्यांचा अचानक, की तुमचं सिलेक्शन झालं आहे. तसा तो शो टेलिकास्ट होऊन 1-1.5 महिना होऊन गेला होता. तर मला अशी अपेक्षा होती, कारण मी ग्राउंड ऑडिशन देऊन आलो होतो 4 महिन्या आधीच. तर मला असं वाटत होतं की आता पण नाही होणार. तसा मी तेवढा प्रिपेअर होतो पण नाही. मग त्यानंतर सडनली कॉल आला त्यांचा की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुम्हाला यायचं आहे. म्हटलं यार, माझी वेळ काहीच नाही माझ्याजवळ. म्हणजे एक वीकही नव्हता माझ्याजवळ. तर म्हटलं ठीक आहे, आता जसं होईल तसं. आणि त्यावेळेस असं माझी प्रकृती पण बरी नव्हती. त्यावेळेस खूप सारे कॉम्प्लिकेशन सुरू होते मला. तर म्हटलं ठीक आहे, तरी आता आला आहे तर आपण जायचं. मग मी गेलो तिथे. हॉट सीट वरती गेलो. पण मी ऍज एक्सपेक्टेड, जशी माझी अपेक्षा होती स्वतःकडून, की मी जे करू शकलो असतो, मी माझा 100% नाही देऊ शकलो. काही कारण होते त्याच्यामध्ये. सुरुवातीला आधी खूप सारे असे माझी प्रकृती पण बरी नव्हती घरी थोडंफार. तर ठीक आहे, मी माझे प्रयत्न केले आणि त्यानुसार मी 12.5 लाख रुपयापर्यंत तिथे पोहोचू शकलो आणि तिथनं परत आलो. म्हणजे परत आलो आणि मग घरी येऊन आम्ही शो बघितला. तर अशा प्रकारे आता माझं जीवन, म्हणजे अशा प्रकारे सर्व काही ती माझी जर्नी KBCची राहिली. कारण मी ऍक्सिडेंट होण्याच्या आधीपासून तर आतापर्यंत हा माझा प्रवास होता. आणि KBC मध्ये जाण्याचा पण सोबतच पॅरल चालू होता. तर आता सध्या, एक मिनिट. हं. आता सध्या मी स्पोर्ट्स मध्ये थोडं लक्ष देत आहे. मी व्हीलचेअर बास्केटबॉल खेळतो. त्यानंतर मी 10 मीटर एअर पिस्टल मध्ये शूटिंगची प्रॅक्टिस करतो. तर आता माझं एकच ध्येय आहे की मला पॅरा स्पोर्ट मध्ये इंडियाला रिप्रेझेंट करायचं आहे. आणि
त्यासाठी मला तुम्हा सर्वांचा आशीर्वाद पाहिजे आणि मी नक्कीच मेहनत करणार. तर बस एकच ध्येय आहे सध्या की मला स्पोर्ट मध्ये इंडियाला रिप्रेझेंट करायचं आहे. तर असा हा माझा जीवन प्रवास थोडक्यात मी तुमच्या समोर मांडला, मोडक्या शब्दात. तर तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आणि खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे तुमची. आणि सर्वात आधी तुम्हाला जो त्रास झाला इतका वेळ बसायचा नाही नाही नाही, काही हरकत त्याबद्दल. नाही. माझं हा नेहमीच आहे. हा त्यामुळे ते खूप बघवलं जात नव्हतं, तुम्हाला खूप नाही त्रास होत होता, ते चेहऱ्यावर जाणवत होतं थोडं थोडं. नाही नाही, त्रास हम्म. वगैरे नाही तो. म्हणजे मी ते कसं आता थोडस म्हणजे मला समजत नव्हतं की मी कन्व्हर्सेशन कर एकटाच बोलत होतो ना, त्यामुळे ते फर्स्ट अं, टाइम असं एकटा हो बोलत होतो त्या. हो. बाकी सगळं व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम. सर, तुमच्या सगळ्या जीवन प्रवासात तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला? आनंदाचा लिटरली सांगायचं झालं तर तोच क्षण आहे की ज्या दिवशी माझं लग्न झालं. मला अर्धांगिनी म्हणजे माझ्या लाईफ मध्ये आहे आली की आज म्हणजे प्रत्येक गोष्टीत ती माझ्यासोबत असते. प्रत्येक वेळेस मोटिवेट करत असते. प्रत्येक वेळेस काही ना काही म्हणजे सांगतच असते की असं कर तसं कर, होईल सर्व ठीक, बघू आपण. ठीक आहे मग. त्याच्यामुळे मी कधी डिमोटिवेटेड होत नाही. तर हा एक माझ्यासाठी. आणि बाकी तर तुम्हाला माहित आहे माझं जसं केबीसी मध्ये सिलेक्शन झालं, मग ते एक क्रोनॉलॉजी लागून जाते त्याच्यात. तर असं मी म्हणू शकते. सर, याच्या अगदी विरुद्ध तुमच्या जीवनातला वेदनादायक क्षण. वेदनादायक क्षण तोच आहे की ज्या दिवशी म्हणजे इवन मला तो पण दिवस नाही की माझा ऍक्सिडेंट झाला आणि मला माहित पडलं की मुवमेंट नाही होत आहे वगैरे वगैरे, तो पण दिवस नाही. कारण मी तेव्हा खूप पॉझिटिव्ह होतो. मला असं वाटायचं की नाही, मी लवकरात लवकर ठीक होऊन जाईल. ते व्हिज्युअलाइज करायचं स्वतःला. आणि एक प्रकारे काहीच नव्हतं तेव्हा. पण जेव्हा मला असं वाटलं, बघितलं, मी खूप रिसर्च केली की बस स्पेसिफिक ट्रीटमेंट नाही आहे. असं जसं जसं कोणती गोष्ट ऑपरेट करून ठीक होऊन जाते, तसं स्पेसिफिक ट्रीटमेंट नाही या गोष्टीसाठी. आणि मी बघत आहे की म्हणजे अपेक्षेप्रमाणे ते नाही होत आहे. त्या दिवशी मला असं थोडस वाटलं की थोडासा त्या दिवशी माझं तो एक तुम्ही म्हणू शकता तो दिवस. सर, या सगळ्या जीवन प्रवासात व्हॉट इज द स्पार्क इन युअर लाईफ? की जसं एका दिवा पेटवायला एका स्पार्कची गरज असते, तसं तुमच्या जीवनात तुम्हाला अगदी दिशा बदलली असा कुठला क्षण आहे का की ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशाच बदलली? दिशा बदलली आता म्हणजे त्या पॉझिटिव्ह वे सांगू की निगेटिव्ह वे म्हणजे काय ते नाही समजलं. पॉझिटिव्ह वे ने की आता बरेच जण, आता तुम्ही इतके पॉझिटिव्ह आहात की हम्म. आज इथपर्यंत पोहोचलात आणि या पद्धतीने तुमचं जीवन अगदी इतके त्रास असताना पण म्हणजे कोणाला लाजवेल असं तुमचं व्यक्तिमत्व. तर या सगळ्या याच्यात तुम्हाला मिळालेला स्पार्क कुठला आहे की ज्यातनं जीवनाला वेगळी दिशाच मिळाली, तिथनं तुमची प्रगती सुरू झाली, अ, असं सांगता येईल? प्रगती प्रगती तर अजून पण म्हणजे अजून पण करणार आणि सुरू राहील सर्वांच्या आशीर्वादाने. आणि पण तुम्ही जो स्पार्क म्हणत आहे तो एकच होता की मी या कंडिशन मध्ये असताना माझ्या फॅमिलीने मला कधी असं सुरुवातीला तर नक्कीच नाही की तुला काहीच झालेलं नाही, तू सर्व काही व्यवस्थित करू शकतो त्या पद्धतीने. मी पण त्यांना हेच म्हणायचो. म्हणजे दोन्ही साईडनं आमचा एक हे चालत असायचं. आणि माझ्या डोक्यात जे होतं की नाही, जसं मी आधीपासून केबीसी साठी तयारी करत होतो. सुरुवातीला मी थोडा थबकलो होतो की तिथे जायचं कसं व्हीलचेअर वरती, आणि आपण तर पॅराप्लेजिक पर्सन आहे, मग कसं जायचं. पण मग हळूहळू सर्व मला फॅमिली मधले सपोर्ट करत गेले, सांगत गेले की तू अ, करू शकतं. आणि बस तोच एक सपोर्ट असायचा. इकडे मी फोनवर ज्यासोबत पण बोलायचो ते पण मला तेच सांगायचे. तर सगळीकडून मला ओव्हरऑल हा जो सपोर्ट मिळाला, त्यामुळे तो एक स्पार्क तिथेच मी म्हणू शकतो की तिथनं सुरू झाला. एक शेवटचा प्रश्न, प्रश्न खूप आहेत पण बाकीच्या प्रेक्षकांना पण
आपण नाही विचार. संधी देऊया की हं. या सगळ्या जीवन प्रवासात तुम्ही इतके पॉझिटिव्ह आहात, याचं रहस्य काय, सिक्रेट काय, की तेच. इतकं सगळं होऊन पण तुम्ही आज इतक्या पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टीला फेस करता? नाही, एकच वाटतं की बघा, सुरुवातीला तर मीच खूप पॉझिटिव्ह होतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो व्हिडिओ बघितला होता टीन एज मध्ये, म्हणजे माझं ऍक्सिडेंट झाला 19-20 वर्षाचा असताना. आज मी 33 वर्षाचा आहे. पण त्यावेळेस जो मी तो व्हिज्युअलाइज केलं होतं की त्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की एक व्यक्ती जो त्याचा ऍक्सिडेंट होतो आणि तो त्याचे कितीतरी पूर्ण शरीर फ्रॅक्चर होऊन जातं आणि तो तरी तो ठरवतो की डॉक्टर त्याला म्हणते की हा कधी चालू शकणार नाही, उठू शकणार नाही, वगैरे वगैरे. आणि तो ठरवतो की नाही, मला स्वतःला उठायचा आहे. तो व्हिज्युअलाइज करतो आणि तो क्रिसमस पर्यंत चालायला लागतो. तर तिथं ना, जे पॉझिटिव्ह मी पॉझिटिव्हनेस घेतली आणि ते मी पॉझिटिव्हिटी आत्मसात केली, तर ते सतत चालू होती. फक्त जे बी फिजिकल कॉम्प्लिकेशन्स आले त्यामुळे थोडंसं कुठेतरी एक कॉन्ट्रॅक्शन व्हायचं कोणत्या गोष्टीमध्ये. अदरवाईज मी आजही तसाच पॉझिटिव्ह आहे. फक्त मेंटली सपोर्ट मला असला तर मी नक्कीच पुढे पण पॉझिटिव्ह राहील, जसं हा माझ्यासोबत आहेच ऑलरेडी. सर निश्चितच तुम्हाला खरोखर सलाम तुमच्या सगळ्या कार्याला, आणि सर्वात जास्त तर तुमच्या मिसेस जया मॅडमला, की त्यांनी इतक्या कंडिशन मध्ये पण तुम्हाला हो. साथ दिली. हम्म. त्यांच्याकडून नक्कीच ऐकू. त्या जॉईन झाल्यात आता काही मिनिटापूर्वी. झाले का? तर ती माझी हो. माहेरी आहे. आज म्हणजे त्यांच्या वडिलांचं वर्षश्राद्ध आहे. अच्छा. त्यामुळे हा. बरं, त्यांना नक्कीच ऐकू आपण सर्वात शेवटी. मी इतर जे आपल्या सोबत प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो की अनम्यूट करून बोलावं. अशोक भानसे सर, दिलीप सावरकर सर, रुचा पत्के मॅडम, मनीषा मॅडम, गायत्री मॅडम, प्लीज अनम्यूट करा आणि बोला. बोला हॅलो. गायत्री मॅडम. सर, आता आपण श्रीदेव दादांना म्हणजे आता ऐकलं, पण आम्ही जेव्हा सर्वप्रथम व्हीलचेअर बास्केटबॉल मध्ये अमरावतीला दादाला बघितलं, तेव्हा फर्स्ट टाइम ताई आणि म्हणजे जयाताईची भेट झाली होती. तेव्हा तर म्हणजे आम्हाला म्हणजे वाटतच नव्हतं की दादा म्हणजे केबीसी मध्ये जाऊन आले. दादाला इतकं इतका प्रॉब्लेम असूनही दादा खेळतात, आणि याआधी पण ते खेळले होते. आम्ही फर्स्ट टाइम त्यांना बघितलं, पण जेव्हा त्यांची स्टोरी वगैरे ऐकली तेव्हा आम्हाला म्हणजे खूप असं प्राऊड फील होत होतं की नाही बा, आपल्यासोबत जी व्यक्ती आहे ती कुठेतरी केबीसी मध्ये म्हणजे जाऊन आलेले आहे. आणि एक तर खूप मोटिवेशनल आणि इन्स्पायर त्यांच्याकडनं आम्ही होत होतो नेहमीच. आणि अजूनही आता आम्ही प्रॅक्टिसला जेव्हा ग्राउंडला जातो तेव्हा दादा आम्हाला जे काही व्हीलचेअर बास्केटबॉलचे छोटे छोटे ट्रिक्स आहे ते कसं खेळायचं, बास्केट कशी टाकायची, म्हणजे इव्हन छोट्या छोट्या बाबी हे आम्हाला खूप छान म्हणजे समजून सांगतात. खूप छान दादाने आता म्हणजे जे सांगितलं त्यांची स्टोरी खूप छान सांगितली. धन्यवाद गायत्री मॅडम. मनीषा मॅडम बोला, तुम्ही अनम्यूट केलं. हॅलो. हा बोला मनीषा मॅडम. नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. खूप छान तुमचा प्रवास होता. आणि मी इथे एक म्हणजे गोष्ट एकदम अशी प्रकर्षाने मला जाणवली की जन्मता अपंगत्व घेऊन आलेलो आम्ही, जशी आम्हाला त्याची सवय असते अपंगत्वाची, पण तुम्ही एक आयुष्याचा एक टप्पा पूर्ण नॉर्मल माणसासारखे जगले आहात. आणि नॉर्मल माणसाचे जसे स्वप्न असतात त्या पद्धतीने तुम्ही स्वप्न बघितले, आणि त्याच्यामध्ये तो एक ब्रेक लागल्यानंतर पुन्हा तुमची गाडी सुसाट धावते. ही गोष्ट खूप भारी वाटली म्हणजे मला, की हा आम्ही लहानपणापासून ते स्ट्रगल करतो आहे. आणि तुम्ही एका मस्तपैकी अशा स्मूथ चालणाऱ्या गाडीमध्ये बसलेले होते, आणि नंतर मध्ये एकदम खडखडीत रस्ता यावा, गाडी थोडीशी हलावी, आणि तो रस्ता पार केल्यानंतर पुन्हा रस्ता सुरळीतपणे चालावा, असं म्हणजे तुमच्या आयुष्याचं वर्णन केलं तर ते काही वावगं ठरणार नाही. आणि खूपच मस्त म्हणजे तुमचा प्रवास छान आहे. आणि केबीसी मध्ये जाऊन आल्याबद्दल तर तुमचं खूप जास्त अभिनंदन. थँक्यू. आणि मी इथे एक गोष्ट अशी सांगू इच्छिते की मी पण केबीसी मध्ये मागच्या वर्षी जाऊन आलेली होती, अरे एफ पर्यंत खेळून आलेली होती. आणि आता ह्या वर्षी पण मी ग्राउंड ऑडिशन पीआय वगैरे देऊन आलेली आहे. अरे तर वा मी वा. पण आता कॉलिंगचं वाटच बघत आहे. तर मला नक्कीच. तुमच्या मार्गदर्शनाची गरज पडली तर मी तुम्हाला नक्की फोन करेन. नक्की. तुम्ही सरांकडून माझा नंबर घेऊन घ्याल, बोलवा.
नक्की नक्की. आणि माझे मिस्टर पण हँडिकॅप आहेत आणि त्यांना म्हणजे गेमची खूप जास्त आवड आहे. तर ते इथे नाशिकमध्ये एक हँडिकॅपची क्रिकेट टीम सुरू करायचा व्हीलचेअर वरती विचार करतायत. त्या पद्धतीने त्यांचं सर्चिंग सुरू असतं. तर अच्छा. मी त्यांच्याशी पण तुमची भेट करून देईल फोनवरती. तर नक्की. तुमचं मार्गदर्शन त्यांना पण खूप उपयुक्त ठरणार आहे. आणि जर समजा असं तुमचा इतका अनुभव आहे आणि आता तुम्ही पॅरा गेम्स तुमचं लक्ष आहे, तर त्याच्यामध्ये जर आपल्याला आपल्या हँडिकॅप ग्रुपमधून आता जे आम्ही आता 97वा भाग आहे आपला, सरांच्या निमित्ताने किंवा तुमच्या निमित्ताने जर आपल्याला अशी एक टीम अशी पूर्ण आपल्या महाराष्ट्राची तयार करता आली एखाद्या गेमची व्हीलचेअर वरती, तर नक्की. त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करूया. म्हणजे मी स्वतः माझ्या मिस्टरांसाठी प्रयत्न करते की तुम्ही नक्की. तसा एक टीम तयार करा आणि तुम्ही ऑलरेडी त्या टीम मध्ये आहे. त्याच्यामुळे आता मला असं म्हणजे आशा दिसायला लागली की अरे मी माझ्या मिस्टरांसाठी काहीतरी करू शकेल आता. म्हणजे नक्की. खूप भारी वाटलं तुमचं ऐकून आज. थँक्यू. मी थँक्यू. कॉल थँक्यू. करेन तुम्हाला. नक्की नक्की सरांकडून नंबर घेऊन घ्या. नक्की नक्की. थँक्यू. आणि मस्तच होतं. बाकीच्या पुढच्या तुमच्या सगळ्या वाटचालींसाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. आणि ताईंना स्पेशली माझं म्हणजे अभिनंदन सांगा. आणि त्यांचे म्हणजे मी त्यांच्याशी फोनवरती बोलणारच आहे हा हा. की म्हणजे खूप भारी असतं ही गोष्ट की आमच्यासारखे दोन हँडिकॅप लोक एकमेकांना साथ देतात. पण एका नॉर्मल लेडीजनी एका म्हणजे ज्याला खरंच गरज आहे त्याच्या आयुष्याची अर्धांगिनी होणं म्हणजे वट सावित्री पौर्णिमा त्यांनी खऱ्या अर्थाने पूर्ण केलेली आहे. तर खूप बरोबर. अभिनंदन तुमच्या दोघांचं. थँक्यू. थँक्यू. खूप छान, खूप छान. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद मनीषा मॅडम. रुचा मॅडम तुम्ही अनम्यूट केलं होतं. अशोक भानसे सर, डॉक्टर अनिता मॅडम, दिलीप सावरकर सर तुम्ही अनम्यूट केलंय. हो. हा बोला सर. नमस्कार वानखेडे सर. नमस्कार सर. आणि मी डॉक्टर दिलीप सावरकर नागपूरहून बोलतोय. बर. तो एपिसोड तर पाहिला नाही, पण तुम्हाला कसं वाटलं हा माझा पहिला प्रश्न आहे की अमिताभ बच्चनला जवळून पाहताना. नाही आणि मी तर दुसरा प्रश्न आहे खेळामध्ये तुमचं आयडियल कोण आहे की जे तुम्ही हायएस्ट हे पोचू शकाल त्याच्यापुढे, आदर्श खेळामध्ये कोणाला मान? हा. शूटिंग मध्ये आहे सध्या. पॅरा स्पोर्ट मध्येच एक मनीष नरवाल आहे आणि एक अवनी लखेरा. हे दोन स्पोर्ट पर्सनॅलिटीज यांना मी आयडल मानतो. अच्छा. आणि अमिताभ आणि सर अमिताभ बच्चन जवळून पाहिल्यानंतर कसं? तो म्हणजे सुरुवातीला जसं मी 2014ला तिथे गेलो होतो, मी तिथे आउटसाईड पर्यंत नाही पोहोचू शकलो, पण 10 हा. वर्षानंतर पूर्ण केलं. तिथे म्हणजे आधी बघितलं तर मला ते आता म्हणजे मी जस्ट माझा ऍक्सिडेंट झाला, मी घरून बेडवरून सरळ स्टुडिओ मध्ये गेलो. मला माझ्या अच्छा. बेडवरून सरळ स्टुडिओ मध्ये ते माझ्यासाठी म्हणजे एक काय स्वप्न होतं असं काही समजत नव्हतं. पण काय फ्यू सेकंड मुळे मी तिथे मागे पडलो, नाही तर मी तेव्हाच हॉट सीटवर आलो असतो हा. काही सेकंद मध्ये. तर त्यांना बघून एक वेगळा आनंद झाला आणि त्यांनी मला पर्सनली भेटले, बॅक स्टेज मध्ये बोलले. यावेळेस त्यांनी मला इलेक्ट्रिक व्हीलचेअर गिफ्ट केली त्यांच्या अच्छा. तिथे. अच्छा. हा, तर खूप छान खूप पर्सनॅलिटी. प्रयत्न तुमचे एकदम त्याला सोनेरी कडा लागली प्रयत्नांना. हो असं म्हणू शकता, पण यावेळेस थोडा परफॉर्मन्स माझा तसा नव्हता जसा मी अपेक्षित केला होता, पण ठीक आहे. चला माझं शुभेच्छा. भेटून थँक्यू. छान वाटलं. थँक्यू. धन्यवाद सावरकर सर. डॉक्टर अनिता मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. म्हणजे सर हा सगळा प्रवास ऐकून अगदी भारावून गेल्यासारखं झालं सर. खूपच म्हणजे इन्स्पायरेबल तुमचा प्रवास आहे. आणि मगाशी ताई म्हटल्याप्रमाणे की तुम्ही केबीसी मध्ये जाऊन आलात, हो. तर तुम्ही सर असे काहीतरी ऑनलाईन जर एक काहीतरी झूम मिटिंग किंवा काही क्लासेस जर सुरू केला ना, तर आम्हाला हम्म. आवडेल सर. असे काही आहोत आम्ही मैत्रिणी की नक्की. कसं प्रोसेस कशी आहे. आणि तुम्ही लोनचं पण सांगितलं. ऍक्च्युली बरोबर. कसं होतं की माहिती नसते प्रक्रिया किंवा सॉरी हे भेटतं म्हणजे गव्हर्नमेंटच्या ह्या पॉलिसीज आहेत किंवा आता तुम्ही केबीसीचं पण सांगितलं. पण म्हणजे मी कुठे अडते की
त्या प्रोसेसचा एक पार्ट नाही होऊ शकत. काहीतरी बारीकसा अडचण येते आणि तिथे ते राहून जातं, की बरोबर डॉक्युमेंटेशन म्हणा किंवा जे काही असेल माहितीच्या अपूर्ततेमुळे. तर बरोबर. असं काही तुम्ही जर गायडन्स केलं तर चार्जेबल म्हणजे तरी नाही चालेल. आम्ही म्हणजे तसं आहोत मैत्रिणी, तर आम्ही तसं ते म्हणजे करू. तर तुम्ही अशी झूम मीटिंग एक ट्रेनिंग टाईप, हा एक ओजीटीचा थोडस जो प्रकार म्हणून आता मी आलेला आहे, एक त्या ट्रेनिंग टाईप तुम्ही की केबीसी. हा नक्कीच नक्कीच जे पण मला नॉलेज आहे त्याबद्दल जेही मी हा माहिती मी आत्मसात केली आहे आणि संपूर्ण त्याबद्दल जे मी सांगू शकतो म्हणजे ते असे मी नक्कीच स्पेसिफिक वाटलं तुम्हाला तर तुम्ही सांगणार. की त्या आणि व्यक्ती तुम्ही मला ते सांगा की कधी ऑर्गनाईज करायचं वगैरे तर ते सांग. हा. म्हणजे आम्हाला आवडेल भाग व्हायला, की प्रोसिजर म्हणजे लोनचे प्रकरण टाकणं असो किंवा केबीसीचं ती प्रोसेस असते ना, त्या प्रोसेसचं बरोबर काहीतरी म्हणजे माहिती नसल्यामुळे ते स्टॉप होतं तिथे. तर बरोबर. नक्की सर, म्हणजे या संदर्भात तुम्हाला म्हणजे कनेक्ट व्हायला आवडेल सर. आणि ठीक. तुमच्या भावी आयुष्याला सर साठी आप खूप खूप शुभेच्छा सर. खूप थँक्यू. छान सर, थँक्यू. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. पानसे सर, तुम्ही अनम्यूट केलं. नमस्कार सर. नमस्कार सर. मी अशोक शामराव भानसे, सेवाग्राम वर्धेवरून बोलतो. बर तर तुमच्या इथं पण एक अकॅडमी आहे क्रिकेटची, बरोबर आहे सर, ते बरोबर आहे. तळेगावला? हो तर आता आता दिव्यांगासाठी तुम्हाला पण स्वतःला या अमरावतीला किंवा नागपूरला जावं लागत असेल, चालेल. हो बरोबर आहे? तर माझ्या म्हणजे तुमचा बी एक आता एवढं मोठं कार्य करून राहिले, तर समोर येणाऱ्या दिव्यांगासाठी काहीतरी तुम्ही बी एखादी अकॅडमी स्थापन करावी. नक्की आणि नक्की. ऑलिम्पिक साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद भानसे सर. रुचा मॅडम, श्रीदेव सर, जया मॅडम बहुतेक लेफ्ट झाल्या, त्यांना जर हा जॉईन करता आलं. त्यांच्या घरी आज कार्यक्रम आहे ना, तर कदाचित होऊ शकते. मी त्यांना म्हटलं होतं 2 मिनिटासाठी जॉईन होशील बघशील तर कदाचित त्यावेळेस झाली असेल ते. नाही होत्या त्या 15-20 मिनिट तुम्ही बोलत होतात तेव्हा. हो का? आता लेफ्ट झाल्या. जर बरं त्यांना बरं. मेसेज टाकता आला तर बघा. बरं मी तो एक हो. बघतो. नमस्कार अमर सर, तुम्हाला काही बोलायचंय अनम्यूट करून बोलू शकता. रुचा मॅडम. हा नाही सर, जरा मी लेट जॉईन. ओके ओके, ठीक आहे सर. तिचाच मेसेज आला आहे. हा ती बाहेर आहे, तर आणि नेटवर्क मध्ये पण नाही आहे, तर मी जॉईन होऊ शकत नाही म्हणते सध्या. बर. तिचाच मेसेज आला. रुचा मॅडम बोला, अनम्यूट कर. हा नमस्ते दादा, तुमचा प्रवास खरंच खूप छान प्रेरणादायी वाटला. आणि केबीसी मध्ये आपण जाऊन आलात याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू थँक्यू. आणि छान म्हणजे खूप तुम्ही सुंदर पद्धतीने सगळं सांगितलं, ह्याबद्दल छान वाटलं. जसं जमेल तसं थोडक्यात मी. छान आहे. हा, ठीक. धन्यवाद रुचा मॅडम. खरोखर सर, आज तुमच्याकडून आम्हाला खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि कसं पॉझिटिव्ह राहायचं. आणि तुम्ही जे सिक्रेट त्या लॉ बट हा त्या चित्रपटाबद्दल सांगितलं, लॉ ऑफ अट्रॅक्शन, तर त्यामुळे काय बदल होऊ शकतो त्यासाठी तुम्ही प्रयत्न तरी केला. आता कसं असतं की या सगळ्या प्रयत्न त्रास खूप झाला तुम्हाला, कारण स्पायनल कॉर्डला अजून पण, कारण आपले जे बरेचसे इथं श्रोत जे स्पीकर आहेत महानुभाव, तर त्या बऱ्याच जणांना ज्यांना स्पायनल कॉर्ड इंजुरी आहे, तर त्यांना खूप जास्त त्रास होतो आणि त्याच्यावर अजून तरी सोल्युशन नाही मिळत आहे सायन्सला आणि डॉक्टरांना. तर या सगळ्या यातनं तुम्ही इथपर्यंत इतक्या पॉझिटिव्हली, आणि तुम्ही बिझनेस पण असा निवडला की लोकांना रोजगार मिळायला पाहिजे. मला तर प्रॉफिट होईल पण लोकांना रोजगार मिळायला पाहिजे, या उद्देशाने ज्या पद्धतीने तुम्ही बिझनेस निवडला. आणि
कोरोना काळात देखील तुम्ही जे सामाजिक कार्य करत होता, तुम्ही तर अगदी ते कुत्र्यांना पण अन्न हो. कसं मिळेल यासाठी प्रयत्न केले. मग माणसांना तर सगळेच देत होते, म्हणजे देत होते बऱ्यापैकी. पण मग बऱ्यापैकी. त्यांचा कोणी विचार करावा, ते एक नवीन तुमच्याकडून ते पण एक शिकायला मिळालं आणि जाणून घ्यायला मिळालं. निश्चितच सर, तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. आणि जे पण तुमचे स्वप्न आहेत ते लवकरात लवकर पूर्ण हो, ह्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या NGO कडून. आणि तुम्ही थँक्यू. जो वेळ दिला, एवढा त्रास होत असताना पण नाही. इतका छानपैकी टॉक देणं शांततेत, तर त्याबद्दल तुम्हाला खूप खूप सॅल्यूट. आणि थँक्यू. आमच्या NGO कडून तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण सतत संपर्कात राहू, नक्कीच. संवादात राहू, आणि निश्चितच एक चांगल्या पद्धतीने आपण हे पुढे नेण्याचा प्रयत्न करू. सर, नक्की. जाता जाता एक सगळ्यांसाठी संदेश द्यावा, नंतर आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. तर मला 1 मिनिट फक्त सर. बोला ना मॅडम. सर त्यांचं कोण बनेगा करोडपती पती युट्यूब लिंक असेल ना, तर जर हो, आहे शेअर केली तर छान होईल. आहे आम्हाला आहे शेअर कराल सर. मी दोन्ही एपिसोड लिंक तुम्हाला शेअर करतो. दोन्ही एपिसोडची. सॉरी मध्ये डिस्टर्ब केलं. अरे काय, थँक्यू थँक्यू सर. एपिसोडची लिंक शेअर करतो. तिथे तुम्हाला म्हणजे माझ्यापेक्षा अट्रॅक्शन ती माझी वाईफ होती. अमिताभ सरांनी मलाच एक न देता तिच्या हातीचे एक दिला. थँक्यू सर. बरं झालं मॅडम, मी पण विसरलो होतो ते विचारायचं लिंकचं, तुम्ही आठवण करून दिली. हो हो. निश्चितच सरांना ते शेअर करायला सांगतो. अमर नक्की. सर, तुम्हाला काही बोलायचं आहे? नाही सर, मी ऐकू शकलो नाही, थोडा लेट जॉईन झालो. ठीक आहे, थोडं ठीक आहे. समराईज म्हणजे मला मी एक सरांचा 2 मिनिटात परिचय थोडं. सांगतो. श्रीदेव वानखेडे सर वर्ध्याला असतात, आणि त्यांचं ऍक्सिडेंट झाला कॉलेजला असताना, सेकंड इयरला पॉलिटेक्निक शिकत असताना, आणि त्यांना स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली, आणि ते पूर्ण व्हीलचेअर बाउंड आहेत. आणि एवढं असताना पण त्यांनी अ, त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. अ, विटांची फॅक्टरी सुरू केली. आणि हे सगळं करत असताना त्यांचं स्वप्न होतं की कोण बनेगा करोडपतीत जायचं. म्हणजे त्यांचं स्वप्न हे त्यांच्या ऍक्सिडेंटच्या आधीपासून, आणि त्यासाठी त्यांनी तेव्हापासून प्रयत्न सुरू केले होते. ते हिंदी KBC आणि मराठी KBC, मराठी KBC 50 लाखाचा टप्पा त्यांनी गाठला, आणि हिंदी KBC जे अमिताभ बच्चन सरांचं, तर तिथं 12.5 लाखापर्यंत पोहोचले. आता ते स्वतःचा व्यवसाय सांभाळून सध्या खेळात पण म्हणजे बास्केटबॉल, व्हीलचेअर बास्केटबॉल प्लेयर, आणि सध्या शूटिंगची पण प्रॅक्टिस त्यांची सुरू आहे. असं त्यांचा थोडक्यात प्रवास आहे. आणि एक सर्वात स्पेशल गोष्ट, त्यांची जी प्रेम कहाणी अगदी जगावेगळी आहे. त्यांच्या म्हणजे बालपण म्हणजे त्यांच्या बालपणाचीच मैत्रीण ती त्यांना अं, म्हटली की मी तुमची साथ शेवटपर्यंत देईल. त्यांच्या ऍक्सिडेंट नंतर पण ते सोबत होते, आणि त्यांनी 2021ला लग्न पण केलं, म्हणजे ऍक्सिडेंट नंतर 10 वर्ष. असं थोडक्यात त्यांची कहाणी आहे. मी सरांना विनंती करतो, श्रीदेव सरांना, की त्यांनी जाता जाता एक मेसेज द्यावा. त्यानंतर आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया प्रार्थने. ओके. सरांची गाडी मॉडिफाईड आहे का? हे अगदी मॉडिफाईड आहे, हँड कंट्रोल लावले. अच्छा अच्छा. हो. ओके. कोणती गाडी आहे सर? अर्टिगा. कंपनी अर्टिगा. ओके ओके. पण ऑटो गिअर वाली आहे का सर? ऑटोमॅटिक म्हणजे कसं, हँड कंट्रोल असल्यामुळे ऑटोमॅटिकच मला ते नाही नाही, ऑटो गिअर वाली आहे का? नाही, ऑटो गिअर नाही, ऑटोमॅटिक आहे. म्हणजे तुम्ही अच्छा ड्राईव्ह टाकून दिला की अच्छा ठीक. अच्छा. ओके. आणखी काही प्रश्न असतील तर विचारू शकता. अमर सर, हे
इंजिनियर आहेत महाराष्ट्र शासनात, आणि ते पण त्यांचं पण बाय ऍक्सिडेंटच झालंय. आणि आज ते पण एक चांगल्या पोझिशनला पोहोचले आहेत. म्हणजे अगदी त्यांची हळूहळू म्हणजे जॉईन केलं ती पोस्टिंग आणि आत्ताची पोस्टिंग, ते प्रगतीपथावर आहेत हम्म. असंच म्हणूया. आणि निश्चितच ते प्रत्येक वेळेस वेबिनार मध्ये येतात, आणि त्यांचा जो टॉक तुम्ही जर ऐकला तर निश्चितच त्यांचाही जीवन प्रवास खूप खडतर होता आणि ते या पोझिशनला पोहोचले. बर, नक्कीच. सर, जाता जाता एक छोटासा मेसेज सर्वांसाठी, नंतर मेसेज, मग हा. आता मी मेसेज काय देणार तर सर? केबीसी मराठीला पण माझं हे आलतं कॉल, पण तो हा. काही कारणाने डिस्कनेक्ट झाला. कोणाच तर फोन आला त्यामुळे. होईल होईल, नेक्स्ट टाइम करा, काही हरकत नाही, होऊन जाईल. ओके. हा. तर सरांनी मला एक मेसेज द्यायला सांगितला. आता मी तर इतका म्हणजे मोठा नाही की काय मेसेज देऊ, पण एक आमच्या जे माझे बंधू आहे, माझ्यासारखे आहे, मित्र मंडळी जे आता मला जे बघतील, त्यांच्यासाठी मी एकच मेसेज देऊ इच्छितो की तुम्ही ज्याही परिस्थितीमध्ये असाल ना, तर ज्याही डिसेबिलिटीने ग्रसित असाल, तर थोडस त्यावरून लक्ष वेगळं करून आपल्याला काय एक्सप्लोर करता येईल बाहेर. तुम्ही स्पोर्ट्समध्ये, कोणाला गाण्याची आवड असेल गाण्यामध्ये, ज्या गोष्टीची आवड असेल ते करा, नक्कीच करा. आणि बाहेर एक्सप्लोर करा स्वतःला, कारण घरामध्ये बसून काही होत नाही. आणि होते पण तुम्ही जगाशी जुळून राहा मग, आणि स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करत राहा, स्किल्स डेव्हलप करत राहा. बस त्यामुळेच आपण, म्हणजे जसं मी आधी सांगितलं, मार्टिन लुथर किंग यांचा कॉट्स वाचला होता, तो जसा सांगितला मी आधी, त्यानुसारच बस पुढे चालत राहा. कंडिशन कुठलीही असो, बस पुढे चालत राहा, छोटे छोटे पाऊल टाकत राहा, ऑटोमॅटिकली आपल्याला आपलं ध्येय गाठता येईल. बस. थँक्यू. धन्यवाद सर. आपण एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. त्यापूर्वी तुमच्या जे ऑब्झर्व केलं, जसं तुम्ही त्या कोट बद्दल सांगितलं आणि इतकं पॉझिटिव्हली जगत आहेत, तर संत रामदास स्वामी पण नेहमी म्हणतात की जे जे अनुकूल ते करावे तात्काळ. तसं तुम्ही स्वतःच्या आयुष्यात जगले आहात आणि निश्चितच या पोझिशनला आज पोहोचले आहात. आपण एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. मी पुनश्च एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो की वेबिनारला नेहमीच मदत करत असतात सर्व लोक, काही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. तर मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची आपण सांगता करू. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. पुढच्या एपिसोडला आपण परत भेटूया पुढच्या सोमवारी ठीक 8 वाजता. याचं फेसबुक लाईव्ह पण उपलब्ध आहे आणि युट्यूबला पण हे रेकॉर्डिंग आज रात्रीपर्यंत येऊन जाईल. मी त्याची लिंक सर्वांना शेअर करतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.